मंडळी नमस्कार. पार्थ बावस्कर या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये मी अकोल्यातल्या एका धर्मांतरणाच्या प्रकाराबद्दल बोललो होतो आणि त्याच्यावरती बऱ्याच प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या. आज आपण एका त्याच विषयातल्या एका वेगळ्या महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. तो म्हणजे सध्या भारतभर सुरू झालेले आणि नव्यानं सुरू होत असलेले आणि मुख्यतः मुसलमान मालकांकडून सुरू करण्यात येत असलेले युनिसेक्स जिम. तुमची मुलं कुठल्या जिम मध्ये जातात, तुमची मुलगी ज्या जिम मध्ये जाते त्या जिमचा नेमका मालक कोण आहे, त्या जिम मध्ये जो ट्रेनर तिला ट्रेनिंग देणार आहे, तिच्या शरीराला स्पर्श करणार आहे, वेगवेगळ्या निमित्ताने करणार आहे आणि वेगवेगळ्या हेतूंनी करणार आहे, ते जिम आणि त्या जिमचे मालक आणि त्या जिमचे ट्रेनर्स हे जर मुसलमान होत असतील तर आपल्या सगळ्यांना सावध होण्याची गरज आहे. कारण पुराव्यानिशी काही गोष्टी आज तुमच्या पुढे मांडणार आहे आणि लखनौ मध्ये घडलेली ही सत्य घटना आज तुम्हाला मी सांगणार आहे. लखनौ पासनं उत्तर प्रदेशामध्ये मिर्झापूर नावाचं जे गाव आहे त्या मिर्झापूरमध्ये आणि उत्तर प्रदेशातल्या अशा अनेक मोठमोठ्या गावांमध्ये, मोठमोठ्या शहरांमध्ये असे अनेक जिम्स नव्यानं सुरू झालेले आहेत आणि त्या जिम मधनं सातत्यानं हिंदू मुलींना हेरून त्यांना इस्लाम मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. मिर्झापूर मधली एक ताजी घटना समोर आलेली आहे आणि ती ताजी घटना आपल्याला असं सांगते मित्रांनो की 6 मुसलमान जिम ट्रेनर हे एक रॅकेट एकत्रितपणे चालवत होते आणि ते जे रॅकेट चालवत होते त्या रॅकेट मधनं आतापर्यंत सुमारे 70हून अधिक उच्चभ्रू परिवारातल्या 70हून अधिक सुशिक्षित हिंदू मुलींना बाटवण्याचं, त्यांना कन्वर्ट करण्याचं पद्धतशीर काम मिर्झापूरला घडलेलं आहे. आपल्याला आठवत असेल तर मी सांगतो, काही दिवसांपूर्वी पुण्याला डेक्कनला सुद्धा अशा प्रकारचं एक जिम उघडलं होतं आणि अशा जिम मध्ये असाच एक प्रकार घडलेला होता. त्यानंतर त्याच्यावरती कारवाई झाली, पण सध्या सातत्याने हे घडतंय. मिर्झापूरमध्ये जेव्हा या 70-80 मुलींच्या बाबतीत ही घटना घडली, त्यातल्या 2 मुली पुढे झाल्या आणि त्या 2 मुलींनी यांच्या जाळ्यामध्ये न अडकता त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मग हे सगळं रॅकेट पुढे आलं. हे रॅकेट कशा पद्धतीने पुढे आलं तर साधारणपणे हे जे 6 जिम ट्रेनर होते त्यांची नावं पुढे आलेली आहेत. त्यांची नावं आहेत इरशाद खान, जो खरं तर GRP कॉन्स्टेबल आहे, त्याच्यानंतर फैजल, जहील, सादाब, अली आलम ही 5 जण प्रमुख आरोपी ज्यांना अटक झालेली आहे आणि इम्रान आणि लकी अली हे दोघे आतापर्यंत फरार आहेत. आणि ह्या 7 ते 8 जणांनी मिळून साधारणतः 70 ते 80 उच्चभ्रू अशा हिंदू मुलींना लव जिहाद मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या मुलींचे साधारणतः 50हून अधिक व्हिडिओज त्यांच्याकडे आहेत मित्रांनो. मग ते व्हिडिओ अर्थात आम्ही लोकांपर्यंत पोहोचू असं त्यांना धमकावलं गेलं असेल किंवा मग त्या कदाचित जाळ्यामध्ये अडकले असतील आणि मग ते व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, सोशल मीडियावरती टाकू किंवा तुमच्या घरच्यांना दाखवू वगैरे वगैरे तत्सम धमक्या त्यांना देण्यात असतील. तो नेहमीचाच भाग झालेला आहे. पण आता यांची जी कामाची पद्धत आहे ती किती भयानक आहे बघा. आपली मुलगी जर एखाद्या जिम मध्ये जात असेल तर तिच्या जिम ट्रेनर कोण आहे याची काळजी करून घ्या, खातरजमा करून घ्या, याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. आता जे रेकॉर्ड झालेले आहेत त्या रेकॉर्ड्स पैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय केलं जातं, हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी या जिम्स तर्फे भरमसाठ ऑफर दिल्या जातात आणि मग फ्री ट्रेनिंगचं आमिष दाखवलं जातं आणि 2-3 दिवस अतिशय उत्तम पद्धतीनं, अतिशय मधाळ भाषेमध्ये त्या मुलींना सुंदर ट्रेनिंग दिलं जातं आणि मग त्यांना असं वाटतं की यांच्यापेक्षा उत्तम ट्रेनिंग आपल्याला कोणी देऊ शकणार नाही. मग मुलींसाठी या जिम मध्ये वेगवेगळ्या ऑफर्स आणल्या जातात. आपण आपल्या मुली प्रत्येक वेळेला जिथे जातात तिथे आता आम्ही जेव्हा सांगतो की एखादी गोष्ट बघताना, एखादी गोष्ट विकत घेताना ती विकणारा कोण विक्रेता आहे, तो टोपीवाला आहे का तो इतर आहे, टोपीवाला आहे का तो टिळ्यावाला आहे, हे बघून तुम्ही या गोष्टी करत जा. असं सांगितल्यानंतर दुर्दैवाने आमच्यावरती ताशेरे ओढले जातात आणि आम्हाला म्हणलं जातं की खरेदी विक्रीमध्ये तुम्ही काय धर्म बघणार. पण मंडळी, तुमच्या लक्षात येतंय का, जाणीवपूर्वक अशा तुमच्या माझ्या हिंदू भगिनींना हेरलं जातं, अशा भगिनींना या जाळ्यात अडकवलं जातं, त्यांना आमिष दाखवली जातात, त्यांना डिस्काउंट दिलं जातं, त्यांना सांगितलं जातं की तुमच्यासाठी आम्ही अशा अमुक अमुक ऑफर आणलेल्या आहेत आणि त्या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही आमच्याकडे या. मग फिजिकल फिटनेस वरती आधी काम केलं जातं. फिजिकल फिटनेस वरती महिन्याभराने काम केल्यानंतर मग या मुलींना असं सांगितलं जातं की आता फिजिकल फिटनेसच्या बरोबर आपण मेंटल फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे तुम्ही अधिक तजेलदार व्हाल, तुम्ही अधिक सुंदर दिसाल. मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेस या दोघांचं कोलॅबोरेशन होईल, त्यानंतर खऱ्या अर्थाने तुमच्यात बदल घडायला लागतील आणि मग जगात तुमच्याहून देखणं असं कोणीच नसेल असं त्यांना सांगितलं जातं. बोलण्याच्या ओघात त्यांना गुंतवलं जातं. आता मिर्झापूरला या 6 जणांनी जो
प्रकार केला आणि त्या दोन मुलींनी जी क्रोनॉलॉजी सांगितली त्यात असं म्हटलंय की आधी तर जिम्स मध्ये त्यांना डिस्काउंट दिलं गेलं, त्याच्यानंतर मुसलमान, ते जे जिम होतं तिथे सगळे मुसलमान ट्रेनर होते, ते मुसलमान ट्रेनर अपॉइंट केले गेले. मुसलमान ट्रेनर्सनी त्यांना आधी फिजिकल फिटनेस बद्दल सांगितलं, मग फिजिकल फिटनेस नंतर हळूहळू त्यांच्याशी मैत्री वाढवली गेली, कारण अर्थात तुमचा ट्रेनर आहे, तुमचे किती सेशन्स होणार आहेत त्याबद्दल व्हॉट्सअप केला जातो, मग तुम्ही काय डाएट केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे याबद्दल सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात. आणि मग तुम्ही हे खा, तुम्ही हे खाऊ नका, अशा बोलण्यातल्या ओघातनं तुमच्या फायद्यासाठीच आम्ही हे सगळं सांगतोय अशी एक मखलाशी त्यावर केली जाते. आणि मग या सगळ्याच्या जोडीला एक नंतर 2-3 महिन्यानंतर मेंटल फिटनेससाठी आपण आता थोड्याशा गोष्टी बाहेरच्या एक्सप्लोर केल्या पाहिजेत. मग आठवड्यातला एक दिवस जिमला दांडी मारून आपण कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे हे त्यांना सांगितलं जातं. आणि मग फिरायला जाण्याच्या नावाखाली त्यांच्याशी जवळीक वाढवली जाते, काही निर्जन ठिकाणी त्यांना नेलं जातं, त्यांच्यासोबत इतर अनेक त्यांचे मुस्लिम मित्र असतात त्यांच्याशी परिचय केला जातो आणि मग ती मुलगी आपसूक जाळ्यामध्ये अडकते आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेते. अशा 70 ते 80 मुली उत्तर प्रदेशामध्ये स्वतःचं आयुष्य नासवून घेत्या झालेल्या आहेत. आणि स्वतः त्या दोन मुलींनी ही आखोदेखी कहाणी मित्रांनो सांगितलेली आहे की मेंटल फिटनेसच्या नावाखाली मग आमचे प्रायव्हेट व्हिडिओज करायचे आणि मग ते व्हिडिओज केल्यानंतर ते व्हायरल करू अशा धमक्या द्यायच्या. मित्रांनो, 2-3 महिन्यांपूर्वी आपल्याला आठवत असेल तर मुंबईच्या एका कॉलेजमध्ये आणि एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये आणि त्या सगळ्या कॉलेजच्या दरम्यान मुसलमान तरुणांच्या ग्रुपमध्ये असे आक्षेपार्ह चॅट्स पोलिसांना सापडले होते की आपल्या कॉलेजमधली आणि आपल्या परिसरातली एकही मुलगी, एकही हिंदू मुलगी आपल्याला व्हर्जिन ठेवायची नाहीये. त्या सगळ्यांना आपल्याला बाटवून टाकायचंय, त्या सगळ्यांना आपल्याला इस्लाममध्ये कन्वर्ट करायचं आणि त्यांना इस्लाममध्ये कन्वर्ट करणं हेच जणू आपलं आद्य कर्तव्य आहे. मग या मुलींना बाहेर फिरण्याच्या नावाखाली मस्जिदीमध्ये नेलं जायचं, मग त्यांना दर्ग्यामध्ये नेलं जायचं आणि मग बोलण्याच्या नादात आपला इस्लाम किती श्रेष्ठ आहे, आपला इस्लाम कसा परिवर्तनवादी हे त्यांना सांगितलं जायचं आणि त्यांच्यावरती अत्याचार झालेले असायचे. बरं, पुन्हा हे जे जिम ट्रेनर्स आहेत मित्रांनो, यांची जी फीज आहे ही फी काही कमी नाहीये. तुमच्या लक्षात येत आहे का, साधारण एक जिम ट्रेनर महिन्याचे किंवा एका सेशन वाईज तुम्ही जर म्हणालात तर 300 ते 400 500 रुपये सेशन वाईज, आणि महिन्याला जर तुम्ही जिम ट्रेनर अपॉइंट केला तर 5 ते 6 हजार रुपये महिना फक्त जिम ट्रेनरचा. त्याच्यानंतर पुढे त्या जिमवरती जिमचे जे पैसे असतील ते पैसे, आणि हे सगळं झाल्यानंतर त्या म्हणजे एकतर त्या मुलींच्याच खिशातनं, त्या मुलींच्या आईवडिलांच्याच खिशातनं पैसे जातात आणि पुन्हा एकदा त्यांना स्वतःला भ्रष्ट होऊन घ्यावं असं लागतं. उत्तर प्रदेशामध्ये या घटना घडल्या. मिर्झापूरची गोष्ट त्या 2 बहादूर मुलींमुळे पुढे आली. असे कितीतरी जिम महाराष्ट्रात आहेत. मी सुरुवातीला म्हणालो तसं पुण्याच्या डेक्कन भागातल्या एका जिमचा हा कारनामा उघडकीला आलेला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये असे अनेक जिम्स आहेत की ज्याच्यामध्ये मुद्दाम मुस्लिम ट्रेनर अपॉइंट केले जातात आणि त्या मुस्लिम ट्रेनरच्या माध्यमातून हिंदू मुली पाठवण्याचं काम केलं जातं. मुंबई असो, पुणे असो किंवा महाराष्ट्रातलं कुठलंही शहर असो, आपल्या दारापर्यंत आता हा धर्मांतरणाचा प्रकार आलेला आहे. आपली मुलगी, आपली बहीण कुठल्या जिम मध्ये जाते, तिचा ट्रेनर कोण आहे, ती जिम मध्ये गेली नाही एक वेळ तरी सुद्धा चालेल, आपण तिच्या शरीर सौष्ठवासाठी अनेक गोष्टी इतर प्रयत्न करू, भारतीय पद्धतीने आपण त्यांना मर्दानी बनवू, पण त्या जिम मध्ये जाऊन स्वतःला नासवून घेण्यापेक्षा आणि संकटात आणण्यापेक्षा मित्रांनो जागे व्हा आणि आपल्या घरातली मुलगी अशा कुठल्या विळख्यात अडकलेली नाहीये ना याची शहानिशा करून घ्या. अतिशय भयानक प्रकार हा उघडकीला आला आणि हा प्रकार उघडकीला आल्यानंतर कळायला लागलं की पुन्हा पुन्हा सातत्याने असे प्रकार घडत राहावे आणि हिंदू मुली जाळ्यात अडकाव्यात म्हणून हे केलं जातंय. हे जाहीरपणे बोलणं आवश्यक आहे मित्रांनो. प्रत्येकाने आपण आपल्या घरात संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर आपल्या मुलीशी याचे धोके, याचे वाईट परिणाम आणि यामुळे कशा पद्धतीने त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो याबद्दल कठोरपणे आपल्या मुलींना जाणीव करून देणं आवश्यक आहे. प्रत्येक भावानी आपल्या बहिणीला याची जाणीव करून देणं आवश्यक आहे. प्रत्येक बापानी आपल्या लेकीला हे सांगणं आवश्यक आहे. हे जर आपण सांगत राहिलो नाही, आपण जर सातत्याने छे छे असं कुठे असतं का, आपल्यापर्यंत कुठे असं झालंय, कोणासोबत तरी काहीतरी झालं असेल असं म्हणून जर आपण दुर्लक्षित करत राहिलो तर येणारा काळ हा अतिशय धोक्याचा आहे. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एक अशा 2 भयंकर घटना घडलेल्या आहेत की 18 वर्षांच्या एका मुलीला बदलापूरच्या एका मुसलमान मुलांनी पळवून घेऊन गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर उत्तर प्रदेशातच अशी एक भयानक घटना झालेली आहे की नोकरीचं आमिष दाखवून MIMच्या एका कार्यकर्त्यांनी अशा एका मुलीला पळवून नेलं, अशा एका मुलीला जिहादाच्या जाळ्यामध्ये अडकवलं की तिचं संपूर्ण आयुष्य नेस्तनाबूत झालं. त्या मुलानी, त्याच्या भावानी आणि अजून एकानी तिच्यावरती सामूहिक बलात्कार केला. या 2 प्रकरणांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय आणि हे काय घडलंय याचं सखोल विश्लेषण मी आपल्या समोर करणार आहे, पण ते आपण
पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आणि या माध्यमातनं उत्तर प्रदेशामध्ये त्या MIMच्या कार्यकर्त्यांनी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबानी कशा पद्धतीनं एक जाळं तयार केलं आणि ते जाळं तयार केल्यामुळे अशा अनेक 100हून अधिक हिंदू महिलांना त्या जाळ्यात अडकवून त्यांना घाणेरड्या कृत्यासाठी कसं प्रवृत्त केलं याची करुण कहाणी मला सांगायला सुद्धा अत्यंत वेदना होता. पण काय करू, राहवत नाही. तरुण मुलींनी, आपल्या हिंदू मुलींनी यात अडकू नये म्हणून जागा करण्याचा वसा हाती घेतलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, देव, देश आणि धर्म याबद्दल मनापासून जर काही वाटत असेल, आपल्या बहिणींबद्दल, आपल्या भगिनींबद्दल सातत्याने माझे 2-3 व्हिडिओ या विषयावरती येणार आहेत. याचं कारण हे फार आवश्यक आहे. हे सातत्याने घडत आलेलं आहे आणि याच्याबद्दल जाग करणं आवश्यक झालेलं आहे. म्हणून हा जिमचा घाणेरडा प्रकार आपल्या समोर आला आणि त्याच्याबद्दल व्यक्त झालो. आता या 2 घटना पुन्हा म्हणजे एकामागून एक आपण बोलू नये असं ठरवलं तरी या घटना येतातच हो. आणि मग व्यक्त व्हावं असं वाटतं, काळजी वाढत जाते. आपल्या माता भगिनींची, आपल्या मुलींची काळजी करा, त्यांना जाग करा, इतकंच सांगतो. भेटूया पुढच्या भागामध्ये. सोशल मीडियावरती मी याबद्दल व्यक्त होत असतो सातत्याने, इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून आणि युट्यूब चॅनल सुद्धा जे आपलं आहे याबद्दल देव, देश आणि धर्म याबद्दल आपण बोलत राहणार आहोत. सगळ्या घटनांबद्दल आपण मोकळेपणाने व्यक्त होणार आहोत. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपण काय करू शकतो? तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये सुचवले याच्यावरचे काही उपाय तर आपण त्याबद्दल सुद्धा चर्चा करू. असे काही विषय तुम्हाला जर सुचत असतील की ज्याच्याबद्दल मी बोललं पाहिजे, जास्तीत जास्त व्यक्त झालं पाहिजे आणि लोकांना जागं केलं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. तुमची मतं, माझं बोलणं तुम्हाला आवडतंय का? तळमळून मी काही विषय तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. काय वाटतंय तुम्हाला? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया मी वाचतोय. भेटूया असे 2 महत्त्वाचे मुद्दे घेऊन पुढच्या भागामध्ये लवकरच. तोवर नमस्कार.